महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला घेऊन सध्या संपूर्ण राज्यात वादळ निर्माण झाले आहे। त्या अनुषंगाने आज उल्हासनगर ते शांतता रॅली काढून महाबोधी महाविहार इथं धर्मापासून मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। आज आम्ही शांततेत समोर येत आहोत। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास उद्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी दिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते चोपारडा कोट जवळून उल्हासनगर महानगरपालिका मार्ग प्रांत कार्यालय येथून रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी शहरातील विविध सामाजिक राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकीचे बळ दाखवलेले दिसते। सदर शांतता रॅली ही बदंत आनंद महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बनते गौतम रत्न महाथेरो व आदी भिक्षू संघाचे प्रमुख उपस्थिती शांतता रॅलीत संपन्न झाली। सबसे बड़े आतंकवादी सबसे बड़े नक्सलवादी मुक्त झालाच पाहिजे मुक्त झालाच पाहिजे एक बाजू बंद बुद्धगया टेम्पल ऍक्ट त्यांनी महाविहाराला टेम्पल म्हणून संबोधन। त्या टेम्पल मध्ये ईश्वर देवदेवी इत्यादींचा पूजा होत असतो। विहार म्हणजेच इथे आपण सर्व प्राणी बंधुभाव समता या सर्व सद्गुणांचा गोष्टींचा ज्या ठिकाणी संवर्धन होतो ते म्हणजे विहार। आणि मंदिर म्हणजे काय अंधश्रद्धेचं ठिकाण। तर त्यांनी ते टायटल शीर्षक सुद्धा बदलून टाकलेलं आहे। टेम्पल म्हणून आमच्या महाविहाराला ते आख्यायितात। म्हणून त्या ठिकाणी बीटी ऍक्ट 1949 भारतीय संविधानाचा आर्टिकल 15 आर्टिकल 25 आर्टिकल 27 चा आधार घेऊन आर्टिकल 15 मध्ये काय नमूद आहे, जर अशा कोणताही कायदा जो भारत संविधान लागू होण्याच्या अगोदरचा असतील तर 15 चा आधार घेऊन ते कायदा जर अप्रासंगिक असतील, कुणाचा मूलभूत अधिकाराला हनन करणारा असतील, कुणाचा धार्मिक अनुशीलनाला हनन करणारा असतील तर आर्टिकल 15 चा आधार घेऊन ते जुने कायदा रद्द करू शकतात। म्हणून या ठिकाणी बीटी ऍक्ट अर्थात बुद्धगया टेम्पल ऍक्ट बिहार सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून रद्द करायचं आहे। ते आपण आता सक्षम आहोत। त्यांनी आता जे काही निर्णय घेत असतील त्या ठिकाणी त्यांचा निर्णय एका बाजूला, परंतु आपण आता बौद्ध बांधव बहुजन बांधव जो आता 30-35 कोटीचा आपण घरात आहोत। आपण बीटी ऍक्ट हा अंमलात आला। त्या बीटी ऍक्ट नुसार खरं म्हणजे ते विहार आहे, परंतु मंदिर टेम्पल दाखवून त्या ठिकाणी 9 लोकांची ट्रस्ट कमिटी ही जाहीर केली। त्या ट्रस्टमध्ये 5 लोक हिंदू आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत। खरं म्हणजे कुठल्याही समाजाची वास्तू असेल, मंदिर असेल, चर्च असेल, मस्जिद असेल तर तिथं संपूर्ण ट्रस्ट हे मुस्लिमांचं असतं। चर्च असेल तिथे ख्रिश्चनांचं ट्रस्ट पूर्ण असतं आणि हिंदू असेल तर हिंदूंचं असतं। परंतु भारतामध्ये असा एकच प्रकार अजब आहे की त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे आणि बौद्ध विहारच्या तिथे 5 हिंदू आणि 4 बौद्ध अशा पद्धतीचं ट्रस्ट अस्तित्वात आलंय। ते 5 लोक त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्यांच्या मतानुसार निर्णय घेतात आणि बौद्धांच्या विरोधात अशा पद्धतीचं तिथे कायदे कानून राबवले जातात। त्या गोष्टीचा वेळोवेळी निषेध झालाय, परंतु आता संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा या गोष्टीचे पडसाद उमटायला लागलेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन तीव्र केलंय। आज या ठिकाणी आपण फक्त निवेदन देऊन थांबलोय, शासनाचा निषेध केलाय। शासनाने लवकरात लवकर अशा पद्धतीची त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर पुढे आपल्याला आंदोलन तीव्र करायला लागेल। एवढंच या ठिकाणी सांगतो। उपस्थित असलेले सर्व बौद्ध बांधव
यांचं मी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.